कर्तव्यावरील गृहरक्षक कोमात, परिवारावर आर्थिक संकट, होमगार्डला वर्षभरातून 2 महिने काम, शासनाचे दुर्लक्ष। खरांगणा गावात पोळा बंदोबस्त कर्तव्यावर कार्यरत असताना होमगार्डचा अपघात झाला होता। ते होमगार्ड सेवेत 2006 पासून वर्धा होमगार्डमध्ये सेवा कर्तव्य बजावत आहेत। सदर सैनिक खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले लीलाधर भूमेश्वरराव गळहाट, सनद नंबर 1116, राहणार चांदणी, पोस्ट पिंपळखुंटा यांचा दिनांक 3 जुलै 2024 मंगळवार रोजीच्या रात्री 7:30 वाजता दरम्यान खरांगणा ते आर्वी रोडवरील तळेगाव स्टॉप समोर कृष्ण मंदिर जवळ अपघात झाला। अपघाताचे कारण दुचाकी वाहनाला अचानकपणे जनावर आडवा आल्याने मोठा अपघात झाला। त्यामध्ये त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे व सेवाग्राम रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी रुग्णांची अवस्था पाहून चिंताजनक असून त्यांना नागपूरला ताबडतोब नेण्यास सांगितले। त्याचप्रमाणे रुग्णाला एम्स रुग्णालय नागपूर येथे भरती केले असून रुग्ण हा कोमात व चिंताजनक परिस्थितीमध्ये असल्याची माहिती मिळाली। परिवारावर मानसिक आर्थिक भार सोसावा लागत आहे। होमगार्डचा वापर कामापुरता मामा करणं, वर्षभरातून 2 महिने बंदोबस्त कर्तव्य काम मिळते, बाकी दिवस छोटे मोठे काम करून स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागतो। अशातच या होमगार्ड सैनिकाला काही मदत सरकारकडून मिळेल का, त्यांच्या परिवारांना कोणीतरी मदतीचा हात देईल का, आधार देईल का, असे प्रश्न बाकी होमगार्ड सैनिकांना आणि समाजाला पडलेला आहे। आतापर्यंत अनेक होमगार्ड सैनिकांचा अपघात, मृत्यू झाले आहे, परंतु त्यांना व परिवाराला नाहक अडचणींचा सामना करीत असताना दिसून येतात। परंतु आतापर्यंत कुणालाही पाहिजे तशी व तात्काळ मदत मिळालेली नाही। होमगार्ड सैनिक आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असताना त्यांना काही दुखापत झाली किंवा अपघात झाला तर त्यांना त्याचा मोबदला किंवा मदत का मिळत नाही, यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने यावर चिंतन मंथन करण्याची गरज आहे। अपघातग्रस्त व्यक्तीच्या पाठीमागे आई वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे। तसेच नागपूर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्गुडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.